Hello everyone, welcome to my YouTube channel English for Learners. Dear friends, today we are going to learn a figure of speech here, metaphor. Metaphor या शब्दाचा अर्थ रूपक अलंकार असा या ठिकाणी होतो बघा. The definition of this figure of speech is here. It has been given here on this blackboard. In this figure of speech, a word or phrase, a word or phrase which is used in an imaginative manner. A word or phrase which is used in an imaginative way or manner to show the same quality between two things. To show the same quality between two things. बघा इथे शब्द महत्वाचा आहे. Directly words or phrases are used here in an imaginative manner. Okay. Directly words or phrases are used here in an imaginative manner for showing the same quality between two things. म्हणजे दोन वस्तूंमध्ये एकाच गुणधर्माबद्दल कल्पकतेने इमॅजिनेटिव्ह वे म्हणजे कसं कल्पकतेने बघा इमॅजिनेटिव्ह वे म्हणजे कल्पकतेने जो शब्द वापरला जातो किंवा ते वापरण्याच्या पद्धतीला रूपक अलंकार असं या ठिकाणी म्हणतात. बघा इथे मराठीमध्ये सुद्धा दिलंय बघा एखाद्या गोष्टीमध्ये किंवा व्यक्तीमध्ये सारखाच गुणधर्म दर्शविण्यासाठी कल्पकतेने जो शब्द वापरला जातो किंवा शब्द वापरण्याच्या या पद्धतीला रूपक अलंकार म्हणतात. बघा मराठीमध्ये स्पष्ट दिलंय बघा. आता त्याची काही उदाहरणं या ठिकाणी दिली बघा रूपक अलंकाराची. द एक्झाम्पल्स नाईस एक्झाम्पल्स ऑफ मेटाफर इज गिवन हियर. Directly phrases or words are used here in an imaginative manner for showing the quality of that object. For showing the quality of that object here. म्हणजे एखाद्या वस्तूविषयीचा गुणधर्म दर्शवण्यासाठी डायरेक्ट वर्ड्स कल्पकतेने त्या ठिकाणी वापरला जातो. त्या ठिकाणी इथे लाईक ॲज जस्ट ॲज असे शब्द वापरले जात नाहीत. जसं आपण सिमिली अलंकारामध्ये बघितलं त्या ठिकाणी उपमा अलंकारामध्ये जस्ट ॲज लाईक ॲज सो ॲज अशा रचना आपण बघितल्या. इथे तसे शब्द वापरले जात नाहीत हे लक्षात ठेवा. डायरेक्ट वर्ड्स त्या ठिकाणी वापरले जातात. डायरेक्ट वर्ड्स ऑर फ्रेजेस आर युज्ड हिअर इन ॲन इमॅजिनेटिव्ह मॅनर. डायरेक्ट वर्ड्स ऑर फ्रेजेस आर युज्ड इन ॲन इमॅजिनेटिव्ह मॅनर फॉर शोविंग द सेम क्वालिटी इन दिस फिगर ऑफ स्पीच. फॉर शोविंग द सेम क्वालिटी. ओके. एकाच गुणधर्माबद्दल माहिती दर्शवण्यासाठी डायरेक्टली वापरला जाणारा शब्द ज्या अलंकारामध्ये असतो त्याला रूपक अलंकार असं आपण या ठिकाणी म्हणतो. बघा इथे जस्ट लाईक ॲज ही रचना नसते सिमिलीसारखी. म्हणजेच सिमिली आणि मेटाफरमध्ये हा फरक आहे. बघा सिमिली आणि मेटाफर या जवळजवळ त्या ठिकाणी आपण असं जरी म्हटलं तरी चालेल. सिमिली अँड मेटाफर आर द टू साइड्स ऑफ वन पाईप. म्हणजे एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. कधी कधी आपल्याला असं वाटतं की या दोन अलंकारांमध्ये त्या ठिकाणी खूप मोठं साम्य आहे. परंतु हे अलंकार ओळखण्यासाठीचा एक ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ॲज सो ॲज किंवा त्या ठिकाणी दॅन जस्ट ॲज लाईक ॲज हे शब्द जर नसतील आणि दोन वस्तूंमध्ये जर का त्या ठिकाणी तुलना केलेली असेल एकाच गुणधर्माबद्दल तर तो मेटाफर आहे असं लक्षात ठेवायचं. आणि जस्ट ॲज लाईक ॲज हे शब्द जर असतील त्या वाक्यामध्ये तर समजायचं की हा सिमिली अलंकार आहे उपमा अलंकार आहे. म्हणजे या दोन अलंकारांमध्ये जरी आपल्याला त्या ठिकाणी साम्य काही प्रमाणात साम्य दिसत असलं तरी ते अलंकार ओळखण्यासाठीची ही ट्रिक या ठिकाणी आहे. जस्ट ॲज सो ॲज लाईक ॲज असे शब्द असतील तर सिमिली, ते शब्द नसतील तर रूपक. आलं लक्षात. साम्य आहे त्या या दोन अलंकारांमध्ये बरंचसं साम्य आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. बघा इथे दोन वस्तू आहेत त्या ठिकाणी एकाच गुणधर्माबद्दल सांगितलं परंतु डायरेक्ट वर्ड्स त्या ठिकाणी वापरलेले आहेत कल्पकतेने. डायरेक्ट वर्ड्स वापरलेले आहेत फ्रेजेस वापरलेले आहेत कल्पकतेने. बघा पहिल्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल बा द स्नो इज अ व्हाईट ब्लँकेट. म्हणजे जो बर्फ आहे त्याला तो पसरलेला आहे कशासारखा तर तो आहे कशासारखा व्हाईट ब्लँकेट सारखा आहे. म्हणजे पांढरा शुभ्र असं जे ब्लँकेट आहे त्या ब्लँकेटची तुलना त्या बर्फाशी त्या ठिकाणी केलेली बघा स्नो. नंतर इथे म्हटलं बघा ही इज अ शायनिंग स्टार. तो एक चमचमता तारा आहे. तो एक आहे काय आहे तर शायनिंग स्टार. म्हणजे ही इज कम्पेअर्ड हिअर विथ द शायनिंग स्टार. द स्नो इज कम्पेअर्ड हिअर विथ द व्हाईट ब्लँकेट. सो डायरेक्ट इमॅजिनेटिव्ह वर्ड्स डायरेक्टली यूज्ड हिअर फॉर द स्नो. इमॅजिनेटिव्ह वर्ड व्हाईट ब्लँकेट इज यूज्ड हिअर इन द फर्स्ट सेंटेन्स फॉर द स्नो. बघा कल्पकतेने व्हाईट ब्लँकेट हा शब्द वापरलेला आहे
कशासाठी तर द स्नोसाठी. आलं लक्षात. म्हणून हे मेटाफर या अलंकाराचं अगदी परफेक्ट असं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा आता पहा, ही इज अ शायनिंग स्टार. आता शायनिंग स्टार इट इज अन इमॅजिनेटिव्ह वर्ड हिअर विच इज यूज्ड हिअर फॉर ही. ही साठी शायनिंग वर्ड हा कल्पकतेने वापरलेला आहे. कशासाठी तर ही साठी वापरलेला आहे. म्हणून इथे हे दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तिसरं बघा, हर लॉंग हेअर म्हणजे तिचे लांब लचक असलेले केस. वाज अ फ्लोविंग गोल्डन रिव्हर म्हणजे सोनेरी असलेली ती नदी वाहत जाणारी ती त्या ठिकाणी होती आणि तिचे केस त्या सोनेरी वाहणाऱ्या नदीप्रमाणे त्या ठिकाणी होते. बघा वाजचा अर्थ त्या ठिकाणी होते. हर लॉंग हेअर तिचे लांब लचक केस म्हणजे तिच्या लांब लचक केसांची तुलना या ठिकाणी अ फ्लोविंग गोल्डन रिव्हरशी केलेली आहे. बघा अ फ्लोविंग गोल्डन रिव्हर इट हॅज बीन यूज्ड हिअर इन अन इमॅजिनेटिव्ह मॅनर फॉर हर लॉंग हेअर म्हणजे तिच्या लांबलचक केसांसाठी कल्पकतेने वापरलेला शब्द अ फ्लोविंग गोल्डन रिव्हर असा या वाक्यामध्ये या ठिकाणी दिला आहे. नंतर द काम लेक म्हणजे शांत असलेलं तळ. वाज अ मिरर म्हणजे तो आरसा होता. एक प्रकारचा काय होता तर आरसा होता. म्हणजे इथे अ मिरर इज अन इमॅजिनेटिव्ह वर्ड हिअर विच इज यूज्ड हिअर फॉर द काम लेक म्हणजे शांत असलेल्या तळ्यासाठी अ मिरर हा एक कल्पकतेने वापरलेला शब्द या अलंकारामध्ये या ठिकाणी आहे. म्हणून हे रूपक अलंकाराची ही या ठिकाणी अगदी परफेक्ट अशी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. बघा देन द लास्ट एक्झाम्पल हिअर द सन इज अ गोल्डन बॉल म्हणजे एक सोनेरी चेंडू त्याला म्हटलेलं आहे सूर्याला. म्हणजे गोल्डन बॉल इट इज यूज्ड हिअर इन अन इमॅजिनेटिव्ह मॅनर एक कल्पकतेने वापरलेला तो शब्द आहे. कशासाठी तर सूर्यासाठी. म्हणून हे पण उदाहरण आपल्याला या ठिकाणी मेटाफरसाठी अगदी योग्य आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड हिअर मेटाफर definition of this figure of speech as well as some examples here. If you like this video, then give your likes and subscribe my channel English for Learners. Okay, thank you.